पैशांच्या बॅगेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केलेलं आहे। पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत असं शिरसाट म्हणाले आहेत। अधिष्ठानी निधी मागताच मुश्किल टिप्पणी संजय शिरसाट यांनी केली आहे। आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, त्यामुळे पैशांची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। पैशासाठी काही अडलंय असं समजण्याचं काहीच कारण नाहीये। पैसे देने वाले हमच है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है। म्हणून पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ। परंतु पेशंट माझा एकदम हसत गेला पाहिजे। संजय शिरसाट यांचा पैसे देने वाले हमच है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है। म्हणून पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ। परंतु संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा हे नवीन वक्तव्य आता समोर येत आहे। आधी व्हिडिओ त्यांचा समोर आला होता, त्यानंतर आता हे त्यांचं या संदर्भातील वक्तव्य। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय व्हिडिओ आधी व्हायरल झाला, त्यानंतर आता त्यांचं हे वक्तव्य। आपण पाहताय काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आलेला होता, त्यामध्ये संजय शिरसाट बेडरूम मध्ये आहेत, बेडवर बसलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या शेजारी बॅगा आहेत। मात्र त्या बॅगामध्ये पैसे आहेत की कपडे आहेत हा प्रश्न जो होता तो उपस्थित केला होता, कारण संजय शिरसाट म्हणतात की त्या बॅगामध्ये माझे कपडे आहेत। मात्र दुसरीकडे विरोधकांनी पैशांच्या बॅगा असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये अधिष्ठातांनी जेव्हा निधी मागितला होता तर त्यांनी सांगितलं की माझं नाव सध्या खूप चर्चेत आहेत, गरज पडली तर एखादी बॅग तुम्हालाही पाठवतो, आपल्याकडे पैसे देणारे किंवा निधी देणारे आम्हीच आहोत, आपल्याकडे पैशांची कमी नाही, अशी मिश्किल टिप्पणी जी आहे ती संजय शिरसाट यांनी केलेली आहे। तेव्हा संजय शिरसाट यांचं बॅग प्रकरण म्हणजेच बॅगमुळे ते जेवढे चर्चेत आले त्यामुळे माझं नाव चर्चेत आहे असं ते म्हणतायत आणि त्यानंतर तुमच्याकडे एखादी बॅग पाठवतो असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। नीलम जी नक्की सचिन, आपण जर पाहिलं तर या संदर्भात आता अधिकची चौकशीसाठी सुद्धा आता विरोधकांकडून मागणी केली जाते। मध्ये काय आहे, कुठून हे पैसे आले, असे प्रश्न जे आहेत ते विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत। बॅगांसंदर्भात चौकशीची मागणी जी आहे ती केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आरोपही विरोधकांनी केलेले होते। महत्वाचं म्हणजे हे बॅगांसंदर्भात आरोप केल्याच्या नंतर संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा मी ठोकणार आहे असं स्वतः संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलंय। हे कालच बोललेले होते आणि त्यानंतर कालच्याच कार्यक्रमामध्ये विधान करण्याआधीच काल या कार्यक्रमामध्ये संजय शिरसाट यांनी बॅगांसंदर्भात पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केलेली आहे। नीलम जी सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आपल्यासोबत माजी आमदार चंद्रकांत खैरे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, आपण या ठिकाणी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ काल पाहिलाच असेल, त्यानंतर आता एक नवीन वक्तव्य आलेलं आहे त्यांच्या समोर। आपण आधी ते वक्तव्य ऐकूयात, त्यानंतर यावर चर्चा करूयात। संजय शिरसाट यांचा बाईट आपण आधी ऐकूयात। पैशासाठी काही अडलंय असं समजण्याचं काहीच कारण नाहीये। पैसे देने वाले हमच है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है। म्हणून पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ। परंतु पेशंट माझा एकदम हसत गेला पाहिजे। जी, आपण आता ऐकलंच असेल संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही असं हो, नाही म्हणतायत। ते कुठल्या संदर्भात बोलले ते मी माहिती घेतो आणि दुपारी तुम्हाला बोलतो। कुठल्या संदर्भात बोलले ते मी माहिती घेतो। अधिष्ठातांनी निधी मागताच त्यांनी अशी मिश्किल टिप्पणी केली आहे। त्यांचा आधी पैशांचा मिश्किल टिप्पणी नेहमीच करतात ते, मी तुम्हाला दुपारी माहिती घेतो सगळी आणि कळवतो, बोलतो। जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। पैशांच्या बॅगेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केलेलं आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। सचिन, आपण चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते म्हणत होते की आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतर यावर प्रतिक्रिया देऊ। नीलम, हे प्रकरण जे आहे म्हणजे प्रकरण म्हणण्याऐवजी जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर की बॅगांमध्ये काय आहे हा प्रश्न वारंवार विरोधकांनी उपस्थित केला। म्हणजे चंद्रकांत खैरे यांचे जे नेते आहेत संजय राऊत यांनी हा विषय मांडलेला होता
खैरे साहेबांना हा विषय माहित नसेल असं म्हणता येईल आपला. कारण राजकीय घडामोडी जर पाहायला गेल्या तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट हे नाव चर्चेचं नाव आहे. हे नेते सुद्धा चर्चेत असतात कारण त्याची विधानं असतील की विरोधकांवरती वारंवार टिप्पणी करतात, टीका करतात. मात्र जे काल विधान त्यांनी केलेलं होतं की ते एक निधी संदर्भात मिश्किल टिप्पणी आहे की बॅगांचं जे प्रकरण आहे किंवा बॅगांची जी चर्चा आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कारण जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यांच्या तो निवासस्थानाचा व्हिडिओ आहे असं त्यांनी स्वतः बोलून दाखवलं. त्यामध्ये ते एका बेडवर बसलेले आहेत, शेजारी बॅगा आहेत आणि त्यांचा श्वानही फिरतोय. म्हणजे हे त्यांच्या घरातील व्हिडिओ होता, हे स्पष्ट होतंय. मात्र हे सर्व काही होत असताना निधी संदर्भात किंवा त्यासोबतच बॅगांसंदर्भात जेव्हा बोललं जाते तर तेव्हा तुमच्यासाठी एक बॅग पाठवतो असं बोलण्याचा त्यांचा या ठिकाणी उद्देश आहे. म्हणजे ते एक मिश्किल टिप्पणी केली त्यांनी. त्यातून हे बोलून दाखवतात की सध्या माझ्या नावावर ज्या पद्धतीनं बॅगांचं राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीनं त्यांनी ते रिप्लाय देण्याचं किंवा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नीलम. जी सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.